नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, विघातक समाजव्यवस्थेच्या अन्यायाविरुद्ध अस्पृश्यांच्या हक्क अधिकाराच्या आंदोलनाचा सर्वात मोठा इतिहास हा महाराष्ट्रातच. प्रस्थापित हिंदू व्यवस्थेविरुद्ध अस्पृश्यांचे बंड करण्यामागचे कारण सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समान हक्क प्रस्थापित करणे होय. राजे महाराजे व प्रस्थापित सरकार सर्व मानवजातींना समान हक्क जाहीर करूनही विषमतेला आलेले उधार हेच अस्पृश्यांच्या आंदोलनाचे सर्वात मोठे कारण आहे. ब्रिटिश भारतीय कायद्याने अस्पृश्यांना सार्वजनिक सुविधा, सर्व सार्वजनिक संस्था सर्व नागरिकांसाठी खुल्या केल्या. शिवाय कोणतेही कपडे किंवा दागिने घालण्याचा अधिकारही दिले. यामध्ये विहीर, शाळा, बस यासारख्या सार्वजनिक सुविधा आणि संस्थांच्या वापराचे अधिकारही जोडले गेले. परंतु प्रस्थापित सवर्ण हिंदूच्या वर्णश्रेणी विरोधामुळे अस्पृश्य त्यांचा वापर करू शकत नव्हते. हीच वर्णव्यवस्था बदलण्यासाठी, परिस्थितीला तोंड देण्यासाठी, घडणाऱ्या विघातक अशा पद्धतीत बदल करण्यासाठी अस्पृश्याद्वारे 1920 मध्ये बंडात्मक कृती करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले. हिंदू समाज व्यवस्थेविरुद्ध अस्पृश्यांच्या बंडाच्या प्रत्यक्ष कृतीचा उल्लेख करण्यासाठी बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या कोलाबा जिल्ह्यातील महाड शहरात असलेले चौदार तळे, पाणी घेण्याच्या, वापर करण्याच्या अधिकाराचे समर्थन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नापैकी हा एक सफल असा प्रयत्न होता. पावसाच्या पाण्याने आणि काही नैसर्गिक झऱ्याने वाहणाऱ्या पाण्याचा हा एक खूप मोठा तलाव होता. 1869 मध्ये महाड शहरासाठी जेव्हा नगरपालिका स्थापन केली होती तेव्हा सरकारने तो तलाव नगरपालिकेकडे सोपवला होता. तेव्हापासून तो तलाव सार्वजनिक झाला होता. तरीही अस्पृश्यांना यातून पाणी घेण्यास मनाई होती. अस्पृश्यांना पाण्यासाठी महाड शहराच्या मध्यभागी नगरपालिकेकडून दुर्लक्षित असलेली अस्पृश्य वस्तीतली एकमेव विहीर होती. अस्पृश्य वर्गाला पाण्याच्या बाबतीत खूप त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी मुंबई कायदे मंडळाचे सदस्य असलेले समाजसुधारक रावबहादूर सीताराम केशव भोले यांनी 1923 मध्ये मुंबई विधान परिषदेच्या वतीने एक ठराव मंजूर केला की अस्पृश्य वर्गाला सार्वजनिक निधीतून बांधलेल्या आणि देखभाल केलेल्या किंवा सरकारने नियुक्त केलेल्या किंवा कायद्याने निर्माण केलेल्या संस्था तसेच सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने यांच्याद्वारे प्रशासित केलेल्या सर्व सार्वजनिक पाणी पुरवठा केंद्रे, विहिरी, धर्मशाळा वापरण्याची परवानगी देण्यात येईल. विधान परिषदेच्या ठरावानुसार महाड नगरपालिकेने सुद्धा 5 जानेवारी 1924 रोजी अस्पृश्यांना तलाव वापरण्याची परवानगी देण्यास कोणताही आक्षेप नाही असा ठराव मंजूर केला. त्यानंतर लगेच 18 मार्चला महाड येथे कोलाबा जिल्ह्यातील पहिली अस्पृश्यांची एक परिषद आयोजित करण्यात आली. 2 दिवस चालणाऱ्या परिषदेला 2,500हून जास्त अस्पृश्यांनी हजेरी लावली होती. 19 मार्च 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचे क्रांतिकारी अधिवेशन सुरू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व समानतेचे जीवन जगण्यासाठी महत्त्वाचा संदेश दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता परिषदेत मान्य केलेले ठराव सलग 3 तासानंतर मंजूर केले गेले आणि त्यानंतर 2,500 अस्पृश्यांचा समूह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरून तळ्याकडे निघाला. सर्वांनी मिळून चौदार तळ्याचे पाणी पिऊन आपला माणुसकीचा व समतेचा हक्क सिद्ध करायचा असा सामूहिक निर्णय घेण्यात आला. बातमी वाऱ्यासारखी पसरली. ते पाहण्यासाठी गर्दी रस्त्यावर जमली. शहरातील हिंदूंना प्रचंड धक्का बसला. ते दृश्य पाहून थक्क झालेले लोक काही क्षण स्तब्ध झाले होते. अस्पृश्यांचा तो काफिला काही वेळानंतर चौदार तळ्याकडे गेला. प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हाताच्या उंजळीत पाणी घेतले आणि ते पाणी प्राशन करून सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचा ऐतिहासिक शुभारंभ केला आणि त्यानंतर सर्व अस्पृश्य पहिल्यांदाच पाणी प्यायले. हे सर्व कृत्य बघून सवर्ण हिंदूंना खूप क्रोध आला आणि त्यांनी पाणी प्रदूषित करणाऱ्या अस्पृश्यावर सर्व प्रकारचे अत्याचार केले. शिवाय जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे फौजदारी कलम 144 अंतर्गत आदेश जारी करण्यासाठी अर्जही केला. परंतु कायद्याने तो तलाव सार्वजनिक असल्याने सर्व नागरिकांसाठी खुला आहे. अस्पृश्यांना त्यातून पाणी घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही हे सांगून दंडाधिकारी यांनी फौजदारी कलम 144 जारी करण्यास नकार दिला. त्यामुळे स्पृश्य लोकांनी
कायद्याने स्थापित केलेल्या सार्वजनिक तलावातून अस्पृश्यांना वगळण्याचा एक डाव मांडला. त्यानुसार 12 डिसेंबर 1927 रोजी महाडच्या सब न्यायालयात हिंदूचे प्रतिनिधी म्हणून 1927च्या 405 क्रमांकाच्या खटल्यात वेगवेगळ्या जातीमधून आलेले 9 हिंदू सामील होऊन 14 डिसेंबर 1927 रोजी हिंदूचे प्रतिनिधी म्हणून खटला दाखल केला. हा खटला चौदार तलाव हा केवळ अस्पृश्य वर्गाच्या खाजगी मालमत्तेच्या हक्काचा आहे आणि अस्पृश्य वर्गाला त्या तलावातून पाणी घेण्याचा अधिकार नाही अशी घोषणा मिळवण्यासाठीच होता. शिवाय प्रतिवादी अस्पृश्य यांना तलावावर जाण्यापासून आणि त्यातून पाणी घेण्यापासून रोखण्यासाठी होता. शिवाय खटल्याचा निर्णय येईपर्यंत प्रतिवादींनी जाण्यापासून आणि त्यातून पाणी घेण्यापासून रोखण्यासाठी तात्पुरता मनाई आदेश मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आणि हा खटला योग्य असल्याने मानून न्यायाधीशांनी 14 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर प्रतिवादी विरुद्ध तात्पुरता मनाई आदेश जारी केला. हिंदूंनी ज्या तलावातून पाणी घेण्याचा अधिकार स्थापित करण्याच्या विशिष्ट उद्देशाने परिषद बोलवण्यात आली. शेवटी परिषदेने असा निष्कर्ष काढला की कायद्याचे पालन करणे आणि त्याचे हक्क सुरक्षित करण्यास ते किती मदत करते हे पाहणे त्यांच्यासाठी चांगले आणि सुरक्षित आहे. म्हणूनच खटल्याचा अंतिम निर्णय येईपर्यंत न्यायाधीशाच्या आदेशाचे सविनय कायदेभंग स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटी अस्पृश्यांनी खटला जिंकला आणि हिंदूंनी तो गमावला. म्हणून सविनय कायदेभंगाचा प्रसंग कधीच आला नाही. अस्पृश्यांसाठी 14 तळ्याचा विजय हा खूप मोठा विजय होता. पण अस्पृश्यांना कायद्याचे पालन करण्यास आणि सविनय कायदेभंग स्थगित करण्यास भाग पाडण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांना अस्पृश्यतेच्या प्रथेला न्यायालय वैध म्हणून मान्यता देऊ शकते किंवा नाही या मुद्द्यावर न्यायालयीन निर्णय हवा होता. कारण कायद्याचा नियम असा आहे की वैध असण्यासाठी प्रथा ही अनादी काळापासून चालत आलेली असली पाहिजे. शिवाय निश्चितही असली पाहिजे आणि नैतिकता किंवा सार्वजनिक धोरणाच्या विरोधात नसली पाहिजे. अस्पृश्यांचे मत असे आहे की ती एक प्रथा आहे जी नैतिकता आणि सार्वजनिक धोरणाच्या विरोधात आहे. जोपर्यंत न्यायालयीन न्यायाधिकाराने ती तशी घोषित केली जात नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. एक प्रकारे हे निराशाजनक होते की मुंबई उच्च न्यायालयाने अस्पृश्यतेची प्रथा वैध आहे किंवा नाही या मुद्द्यावर निर्णय दिला नाही. त्यांनी हिंदू विरुद्ध खटला या आधारावर निकाल दिला की हे सिद्ध करू शकले नाही की त्यांना तळ्याबाबत केलेले आरोप ही प्रथा अनादी नाही. त्यांनी असे म्हटले की ती प्रथा सिद्ध झाली नाही. तळे अस्पृश्यासाठी खुले झाले परंतु अस्पृश्याचा मुद्दा सिद्ध झाला असे म्हणता येणार नाही. मुख्य मुद्दा असाच होता की अस्पृश्यतेची प्रथा कायदेशीर प्रथा होती का. दुर्दैवाने उच्च न्यायालयाने त्या मुद्द्यावर निर्णय देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अस्पृश्यांना त्याचा संघर्ष सुरू ठेवावा लागला. आजही करावा लागत आहे. मित्रहो, माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. तुमचा एक लाईक, एक कमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात. जय भीम, जय शिवराय.